साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। परकीय चलन वाचवण्यासाठी वर्षभर सोने खरेदी करू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन। डीजल का उपयोग कम करना होगा। आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। रुपाली चाकणकरांची अशोक खरात प्रकरणी एसआयटी कडून तब्बल 5.5 तास चौकशी, खरातच्या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी झाल्याची माहिती। अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे मासे अडकलेत, त्यांना या प्रकरणातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। रोहित पवारांकडून आरोपांच्या फैरी। आळंदी शाईफेक प्रकरणानंतर शरद पवार विकास लवांडेंच्या पाठीशी लढा सुरूच ठेवण्याचे आदेश, तर पोलीस महासंचालकांना फोन करत लवांडेंना सुरक्षा देण्याची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर, सोमनाथ अमृत महोत्सवात होणार सहभागी, तर वडोदऱ्यामध्ये सरदार धाम छात्रावासाचंही करणार उद्घाटन। ऐन उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसानं बळीराजा धास्तावला, विदर्भ आणि कोकणातलं पावसामुळे पिकांचं नुकसान। निदा खानला आज नाशिक कोर्टात हजर करणार, नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा आरोपी। पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमावर चार्जशीट दाखल होणार, अत्याचाराच्या घटनेनं राज्यात संताप। आणि नागपूरमध्येही मेड इन पाकिस्तान क्रीमची विक्री, गोरी क्रीम विक्रेत्यावर एफडीए कडून गुन्हा दाखल। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। विशाल पाटील खासदार व्हावेत अशी जयंत पाटलांची इच्छा होती का, हे त्यांनी सांगावं असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधलाय। विशाल पाटील 2029 मध्ये सुद्धा खासदार होणार असं विधान जयंत पाटलांनी केलं होतं, त्यावरून पडळकर यांनी हा टोला हाणलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रोहा दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रोहा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणाचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटल्याचं पाहायला मिळालं। संबंधित घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारे यांच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त केला। ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून अशा प्रवृत्तींना जनता धडा शिकवेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी शरद पवारांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसह पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून लवांडेंना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। तसंच याप्रती शरद पवार मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत। भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशी मागणी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी केलेली आहे। भोंदू खरात प्रकरणी सध्या रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तापोळा अहिर हा ब्रिज आता पूर्णत्वाकडे आलेला आहे। 175 कोटी खर्च करून दुर्गम भागात बांधलेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या पुलाचं 90% काम पूर्ण झालंय। या पुलामुळे सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडल्या जाऊन पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे। बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख आणि तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
आमदार बच्चू कडू यांनी 19 मे रोजी दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान आमदारांना किंवा महायुतीच्या नेत्यांनी महायुतीबद्दल काही बोलायचं असेल तर पक्ष नेत्यांशी बोलूनच बोलावं, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. मीरा भाईंदरच्या काश्मीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर थेट निशाणा साधला. पुतळ्याला तडा गेला आहे, त्यामुळे सर्वांच्या सहमतीनं ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्ती करून त्याच जागेवर महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल, अशी हमी मेहता यांनी दिली आहे. राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून राजकारण तापलंय. बॉक्साईट उत्खननाला राजापूरवासियांनी तीव्र विरोध केलेला आहे. विनाशकारी बॉक्साईट खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. दरम्यान 20 मे आणि 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नाल्यातील कचरा योग्यरित्या न काढल्यानं तो लोकमान्य नगर परिसरात जमा झाला असून नाल्यातील पाणी थेट घरांमध्ये शिरलंय. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नांदेड हैदराबाद आणि नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नायगाव तालुक्यातील नरसी चौकात वाहतूक ठप्प झाल्यानं 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लग्नसराई आणि रविवारच्या सुट्टीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, तर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नसापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूकमोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बालगंधर्व चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं रिजन्सी कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. या कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक 2 मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे व्यावसायिक गाळ्यांचे भाग टेरेसवर मागच्या दिशेला वाढवण्यात आले होते. मनपाला तक्रार आल्यावर ही कारवाई करण्यात आली. एक सविस्तर बातमी पाहूयात. अशोक खरात सध्या अटकेत असून एसआयटीच्या तपासात दररोज भोंदूचे नवनवे कारनामे उघड होत आहेत आणि अशावेळी खरात संदर्भात नाना पटोले यांनी केलेल्या दाव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणात राज्यातल्या सरकारमधील 4 मंत्र्यांचा सहभाग असून ही नावं आपण मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत, असा दावा नाना पटोले यांनी केलाय. तर तुमच्याकडे असलेली नावं जाहीर करा, असं आव्हान सत्ताधाऱ्यांनी केलंय. त्यासोबत पटोलेंची विधानं ही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं म्हणत बावनकुळेंनी पलटवार केलाय. या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. कारण की खरात प्रकरणात नुसता खरातच दोषी आहे असं नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. 4 मंत्र्यांची नावं आहेत. त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावीत किंवा जाहीर करावीत. निश्चित त्याची चौकशी केली जाईल. परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे. म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावीत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावी. मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे. जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना. जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी. माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे. असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं.